प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणात भाविकही तिथे असतील, कशा पद्धतीने प्रशासन काळजी घेते? खरं आहे, नाशिकला आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे आणि अगदी सकाळपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस कोसळतोय आणि परिणामी नाशिकमध्ये रामकुंडाच्या परिसरामध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। मी या दृश्यांमध्ये तुम्हाला दाखवतो की एरवी खरं तर या सगळ्या परिसरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पाणी नसतं, मात्र ज्या पद्धतीने अगदी सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळतोय आणि परिणामी आता गोदावरीची पाणी पातळी वाढलेली आहे। समोर रामकुंड आणि गोदाघाटाचा सगळ्या परिसराला आता पाण्याचा वेढा पडायला सुरुवात झालेली आहे। आपण जर बघितलं तर पलीकडे जी भाविकांची वाहनं त्या ठिकाणी पार्क केली जातात, त्या भाविकांना देखील आता त्यांची वाहनं त्या ठिकाणाहून बाहेर काढण्यास सांगण्यात आलेलं आहे, कारण गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ होती आणि त्यामुळे नागरिकांनी भाविकांनी पाण्याजवळ जाऊ नये, गोदावरीच्या पात्रामध्ये उतरू नये असं आवाहन आता प्रशासनाकडून सुरू करण्यात आलेलं आहे। समोर जर बघितलं आपण तर जी छोटी मोठी मंदिरं आहेत या सगळ्या परिसरातली, त्या मंदिरांना देखील आता पाण्याचा वेढा पडलेला आहे। खरं तर प्रशासनाकडून कुणालाही गोदावरीच्या पात्रामध्ये न जाण्याचं आवाहन करण्यात येत असलं तरी देखील काही अतिउत्साही मंडळी जी आहे ती अशा पद्धतीने गोदावरीच्या पात्रामध्ये उतरत असल्याचं आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं आणि त्यामुळे आता प्रशासनाकडून या सगळ्या परिसरामध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे आणि कुणीही नदीपात्रामध्ये जाऊ नये, नदीपात्राजवळ जाऊ नये अशा पद्धतीचा सूचना ज्या आहेत त्या आता या ठिकाणी प्रशासनाकडून द्यायला सुरुवात झालेली आहे। आज पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, त्यामुळे आणखी मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळू शकतो आणि गोदावरीच्या पाणी पातळीत आणखी मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासन आता सतर्क झालेलं आहे आणि ठिकठिकाणी आता सुरक्षा रक्षकांची नेमणूक देखील या ठिकाणी करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। सुवर्णा, धन्यवाद अभिजित संपूर्ण माहितीसाठी। खरं तर अतिउत्साही पर्यटक जे असतात त्यांच्याकडेच खरं तर प्रशासनाला लक्ष द्यावं लागतं, कारण त्यांच्यामुळे दुर्घटना घडण्याची शक्यता अधिक असते।